छगन भुजबळांचा तो दावा लक्ष्मण हाके यांनी खोडला। छत्रपती संभाजीनगर येथून बातमी येत आहे। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दाव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप घेत तो दावा खोडून काढला आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाल्यास ओबीसींच्या हक्कावर थेट गदा येईल असंही हाके यांनी स्पष्ट केलं। भुजबळ केवळ राजकीय वक्तव्य करून ओबीसींची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। या वादामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे। बघा, महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय, त्याचे परिणाम पुढे यायला लागलेले आहेत। पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या सामाजिक न्याय ज्यांच्या बाबतीत दुजाभाव झाला, ज्यांना संविधानानं अलाव केलं, ज्यांना मंडल आयोगानं सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्या जातींचं आरक्षण कालच्या निवडणुकांमध्ये हिरावून घेतलं गेलंय। सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसीला राखीव असताना, ओपन जागेवर निवडून आलेले असताना सुद्धा 11:30ला सर्टिफिकेट काढून 1:30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे हिरावून घेतलं गेलंय। 22,20,577 प्रमाणपत्र खिरापत वाटल्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रामध्ये वाटलेत। आणि एवढे मोठे जर लाखोनं सर्टिफिकेट देऊन जर मराठा बांधव या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही सोडलाय आणून, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या खाली हा मूळ ओबीसी चेंगरून जाईल ना भुजबळ साहेब। भुजबळ साहेब आज